तो नोंदणी झाली एवढंच नाही तर IT पार्क म्हणून त्याला ताबडतोबीने 24 तासात परवानगी दिल्या जाणं, इतरही काही शासकीय खात्यांच्या परवानग्या त्यांना तशाच पद्धतीने मिळणं, याचा अर्थ हा होतो की एकटा हा उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे तर हा संघटित गुन्ह्याचा एक प्रकार आहे। आणि त्या संघटित गुन्ह्यामध्ये मंत्रालयातले विविध मंत्रालय जे हे या पुण्याच्या गैरव्यवहारामध्ये त्यांचे हात त्यामध्ये गुंतलेले आहेत, ते या सगळ्या व्यवहारामध्ये जबाबदारीनं लिप्त स्वरूपामध्ये त्यांची एकंदर भूमिका राहिलेली आहे। आणि याही व्यवहाराचं काय केलं तर याही व्यवहाराचं सांगत असताना तो एकंदरीत जी रजिस्ट्री आहे तो व्यवहार रद्द करतोय म्हणतो। अहो, हा बेशरमपणा शोभतो का देवेंद्रजी आपल्याला? आपण चुका झाल्या हे कबूल करता आणि रद्द करून थांबता, यावर कोणची कारवाई केली आपण? कंपनीवर कोणची कारवाई केली आपण? यामध्ये FIR कोणावर दाखल केला? याच्यावर कोणची पुढे कारवाई होणार आहे? काही नाही। चौकशी नावाचा एक बागुलबा उभा केलाय आणि प्रकरण थंड करायचं, थंड करून खायचं, आणि ते प्रकरण थंड होत नसेल तर इतर ठिकाणी इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आणायच्या, त्याच्यावर वाद तयार करायचे, मूळ विषय, मूळ जो झालेला भ्रष्टाचार तो लपवायचा, हा एकंदरीत चालत असणारी जी मोटस ऑपरेंडी आहे, या अनुषंगानं हे सरकार बेशरम सरकार म्हणून समोर आलेलं आहे। ही अत्यंत महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, हे दुःखाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो। मात्र याच्यावर न थांबता पुढे जाऊन या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। एका दुःखा जे प्रकरण समोर येतात त्याची नाही। आम्ही हा व्यवहार होतोय याचा बरेच दिवसापासून हे सांगितलं होतं पुणे भेटीमध्ये, अनेक लोक या गोष्टींचा मुद्दे घेऊन हे काम करत होते। मात्र वेगवेगळे ऍक्टिव्हिस्ट आणि वेगवेगळ्या स्वरूपामधून प्रकरणं पुढे आल्यानंतर ती कशी दाबल्या जातात हे देखील एक समाज स्वास्थ्याचं एक लक्षण आहे। कारण आलेला मुद्दा हा एकदम परवा आला आणि तो कुठेतरी सगळ्यांना माहीत झाला आणि मग गोंधळ उडाला आणि मग रद्द झाला असं नाही। तर एकंदरीत या सर्व गोष्टींमध्ये जी भूमिका सरकार म्हणून असली पाहिजे ती सरकारची भूमिका ही आढळून येत नाही। त्यामुळे सरकार हे शासकीय नियमानुसार नव्हे तर हे सरकार दलालांसाठी काम करतं आणि दलालांकरवी हे सरकार कुठेतरी कार्यरत आहे, ही या निमित्तानं उघड झालं। आणि हा एक व्यवहार नाही, याच्या आधीचा जो दुसरा व्यवहार आहे त्या सगळ्या व्यवहारांची सगळ्या वर्तमानपत्रात कोणते कोणते व्यवहार झालेत, काय झालेले, एक डेअरीचे जो व्यवहार आहे तोही पुढे आलेला आहे। आणि त्या डेअरीची जमीन आधीच 35 एकरापेक्षा अधिकची जमीन आहे, ही विकल्या गेलेली आहे, हिचाही व्यवहार झालेला आहे। तो व्यवहार होत असताना तो व्यवहारही ही जी कंपनी आहे पार्थ पवारांच्या नावाच्या वर असणारी कंपनी, या कंपनीने अजून एक शासकीय जमीन तिथे घेतलेली आहे आणि ती शासकीय